हाकलण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मयूर. आणि सुंदर असा पॉइंटच्या दिशेने ठेवला चेंडू. इथं क्षेत्ररक्षण मात्र गचाळ होतोय. जिथं एकही धाव नव्हती तर विकेटचं पतन झालं असतं. एक सुनहरा मौका होता. धावचित्त झाला असता खेळाडू, परंतु थोडेसे गचाळ क्षेत्ररक्षण. एक धावने मात्र दोन धावांनी मात्र खातं उघडलं जातंय दैवली संघाकडनं. बघूया पुढील चेंडू. सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने टरला चेंडू. इथं मात्र 4 धावा मिळतील रिहान या फलंदाजाला. अरे सॉरी, मिसअंडरस्टँडिंग. इथं 2 धावा मिळतात. थोडीशी आउटफील्ड खराब खराब तर नव्हती. निश्चितच एखाद्या दगडाला लागून चेंडू मात्र सीमा पार जायच्या ऐवजी मात्र पुन्हा रिवर्स मात्र मैदानामध्ये आला आणि इथं मात्र 4 धावा मात्र मिळू शकत नाही रिहान या फलंदाजाला. परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यामध्ये मात्र सफलतापूर्वक मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. आणि इथं मात्र जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल मयूर या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू. वारंवार मात्र 2 चेंडू निर्धाव. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल मयूर या गोलंदाजाचा. पहिले चेंडूवरती मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथं मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या क्षेत्ररक्षकाने. या गोलंदाजाला मात्र साथ दिली नव्हती, परंतु चांगला कमबॅक म्हणावा लागेल. इथं मात्र चेंडू मात्र शरीराला मात्र स्पर्श होऊन जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातोय वदप संघाकडनं. पाच चेंडूची फेकी मात्र इथं झालेली आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात मयूर या गोलंदाजाने. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू रिहान काय करतोय. आणि इथं 4 धावा मिळतील. लेग साईडला मात्र सुंदर असा हा फटका टोलवला जातोय चौकारासाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते दैवली संघाची मात्र बिनबाद 8. योगेश गोलंदाज मात्र योगेश वदप संघाकडनं वैयक्तिक दुसरं षटक मात्र गोलंदाजी मार्कवरती योगेश येतोय. पहिले षटक मात्र मयूर याने हाकललं. चांगली गोलंदाजी मात्र देखील आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू मात्र थोडासा आखुट्टाफेचा भेटला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला रोहन याने. चेंडूला मात्र लेग साईडला धाडून दिला सीमा पार खणखणीत चौकारासाठी. आता मात्र दुसरं षटक वदप संघाकडनं हाकलण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज योगेश. योगेश सुद्धा एक अनुभवी खेळाडू मानला जातो वदप संघाकडनं. ऑलराऊंडर मानला जातो. गोलंदाजी आणि फलंदाजी मात्र देखील त्याची एवढी चांगली आहे. आणि इथं पहिल्या चेंडूवरती मात्र करारा प्रहार. पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत षटकार ठोकून त्याचं स्वागत केलं जातंय.
थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला विकी या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जातोय योगेश या गोलंदाजावरती. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र पुन्हा एकदा बिग हिट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. इथं मात्र बघूया वन बाउन्स सीमा पार, पंचांचा इशारा, खानखनीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दैवली संघ मात्र देखील तेवढाच तगडा मानला जातो आपल्या कर्जत विभागामधला. जर बघूया कुठपर्यंत रोखण्यामध्ये सफल ठरतायत वदप संघाचे गोलंदाज दैवली संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. विकी आणि रिहान. दुसरं षटक मात्र प्रगती पथावरती चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. अजूनही विकेटचं पतन झालेलं नाहीये. निश्चितच जर विकेट मिळाली नाही वदप संघाला तर निश्चितच मोठे फटके मात्र पाहायला मिळतील. इथं हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू, चांगला फील्ड केला जातोय. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जर थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली असती तर निश्चितच या चेंडूवरती मात्र देखील 4 धावा मिळाल्या असत्या विकी या फलंदाजाला. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या संघासाठी. धावा मात्र रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय वदप संघाचा हा क्षेत्ररक्षक. योगेश षटकातील पुढील चेंडू, रिहान समोर फलंदाज आणि हलकासा मात्र स्टेट ड्राईव्ह मात्र कट केला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक तिथं मात्र उपस्थित आहे. एकच धाववरती मात्र समाधान मानावं लागेल रिहान या फलंदाजाला. धावसंख्या एकनी वाढते, धावा लागतात धाव फलकावरती 20 धावा लागतात. अजून या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र स्ट्राईक एंडवरती विकी. उलटा चेंडू आणि इथं मात्र गॅप मध्येच बघूया क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा रोखल्या जातात इथं. जर अजून थोडा गॅप मध्ये जर चेंडू विकी याने ढकलला असता तर निश्चितच मात्र चौकार मिळाला असता दैवली संघाच्या या फलंदाजाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 21 दैवली संघाची. आता मात्र वदप संघाकडनं बघूया वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरा षटक मात्र हाकलण्यासाठी सज्ज कोण होतोय गोलंदाज. मला तर वाटतंय अशु हा गोलंदाज मात्र वदप संघाकडनं तिसरा षटक हाकलण्यासाठी सज्ज होतोय प्रगती पथावरती. अजूनही मात्र एकही गडी बाद झाला नाहीये दैवली संघाचा. दोन षटकामध्ये मात्र 21 धावा जमा केल्या आहेत दैवली संघाने. तिसरं षटक हाकलण्यासाठी सज्ज मात्र गोलंदाजी मार्क वरती अशो. समोर फलंदाज विकी आणि इथं मात्र एक स्लोवर चेंडूची फेकी केली होती. बॉल आणि बॅटचा मात्र देखील व्यवस्थित संपर्क झाला नाही. हलकासा कट झाला चेंडू. एक धाव मात्र घेण्यामध्ये मात्र यशस्वी ठरतोय विकी हा फलंदाज.
एक रन गेली पहिल्या बॉल. सुंदर असा स्टेट स्टेट ऑन द फटका म्हणावा लागेल. आणि इथं मात्र चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. खणखणीत चौकार रिहान याच्या बॅटमधून मात्र निघालेला हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा एक फसवा चेंडू म्हणावा लागेल. इथं मात्र विकेटचा चान्स आणि इथं मात्र डायरेक्ट हिट. इथं मात्र पहिला विकेट मात्र मिळतोय वदप संघाला रियान याच्या स्वरूपामध्ये. तिसरं षटक मात्र प्रगती पथावरती असताना इथं मात्र आशू या गोलंदाजाला मात्र एक सफलता मिळते. रियान याची मात्र जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय दैवली संघाकडनं पियुष. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल. तिसरं षटक हाकलण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अशो. या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक असतील. सामोरा फलंदाज मात्र विकी. इथं मात्र ब्रह्मास्त्रचा मारा केला होता परंतु खणून काढलंय विकी या फलंदाजाने मात्र चेंडूला आणि भिरकावून दिलाय सीमारेखेच्या बाहेर खणखणीत षटकारासाठी. काय जबरदस्त मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय विकी याच्या बॅटमधून. जबरदस्त मात्र चेंडूची फेकी केली होती आशू या गोलंदाजाने परंतु काय त्या फेकीचं मात्र काय प्रत्युत्तर दिलंय विकी या फलंदाजाने. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता आणि इथं मात्र एक फसवा चेंडू स्लोवर डिलिव्हरी. चेंडू काही समजून आला नाही विकी याला आणि चेंडू मात्र जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल. धावसंख्या मात्र धावफलकावरती लागतात 32. शेवटचा चेंडू असेल आणि इथं मात्र बिग हिट मारण्याचा प्रयत्न बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होतोय की नाही. झेल मात्र जमिनीला दान होतोय. एक साधा सोपा झेल होता. चेंडू मात्र उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावाही पूर्ण. इथं मात्र चौथी धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दैवली संघाच्या या दोन्ही फलंदाजाचं. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र 3 धावा मात्र खर्च करतात वदप संघाचे क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा षटक संपण्याचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते दैवली संघाची 1 बाद 35. वदप संघाकडनं मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेश. आखूड टप्प्याचा चेंडू. इथं मात्र बघूया झेल होतोय की काय. स्वतः मात्र विकेट किपर चेंडू खाली धावतोय मयूर आणि मयूर मात्र कोणतीही चुकी न करताना सुंदर झेल टिपतोय आणि इथं मात्र विकी याच्या पारीचा अंत होतोय. हा दुसरा झटका विकी याच्या स्वरूपात दैवली संघाला. दैवली संघाच्या कडनं नवीन फलंदाज रिहान का रिहान आयुष आयुष
नवीन फलंदाज आयुष मैदानामध्ये मात्र रवाना होतोय फलंदाजीसाठी दैवली संघाकडनं. 35. जयश मात्र शेवटचं षटक हाकलण्यासाठी सज्ज झाला होता आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र एक गडी बाद करण्यामध्ये मात्र त्याला यश येतोय. जयश याच्या नावातच मात्र देखील यश. आणि तशाच पद्धतीने आपल्याला बघूया येणारे शेवटचे 5 चेंडू कशा पद्धतीने मात्र फेकी करतोय गोलंदाज. 3 षटकामध्ये मात्र 35 धावा जमा केल्यात दैवली संघाने. आणि नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज मात्र आयुष मैदानामध्ये दाखल झालाय दैवली संघाकडनं. शेवटचं षटक असेल प्रगती पथावरती. येणारे शेवटचे 5 चेंडू किती धावा मात्र जमा करतायत दोन्ही फलंदाज. आणि इथं मात्र सुंदर कमबॅक म्हणावा लागेल जयेश या गोलंदाजाचा. एक आखोटप्याचा चेंडू होता परंतु आयुष्याला मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. एक कमी गतीने मात्र ह्या चेंडूची फेकी केली होती त्याच्यामुळे मात्र थोडासा बिथरला गेला फलंदाज. धावसंख्या मात्र इथं स्थिरावली जाते दैवली संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्यासाठी सज्ज. आणि इथं मात्र ओव्हरपिचचा चेंडू होता. चेंडूला मात्र थाडून दिलाय खणखणीत षटकार. स्टेट ऑन द फटका जबरदस्त मात्र हा सीमारेखेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार आयुष्याच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. काही अप्रतिम मात्र देखील गोलंदाजी करत होता गोलंदाज परंतु एक मात्र गलती केली या गोलंदाजाने आणि त्या गलतीचा मात्र पुरेपूर फायदा उचलला तो या डावखुऱ्या फलंदाजाने. इथं मात्र धावबाद. तेजस नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दैवली संघाकडनं तेजस. शेवटचे 2 चेंडू. विके नवीन फलंदाज विके. काही जबरदस्त गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत या गोलंदाज जयेश याच्याकडनं पाहायला मिळाले. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. आणि इथं मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव मिळेल दैवली संघाच्या या फलंदाजांना. बेचाळीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा चेंडू. आणि इथं मात्र बेग हिट म्हणावं लागेल. बेग हिट मात्र विकी याच्या बॅटमधून या शेवटच्या चेंडूवरती मात्र घणाघाती हल्ला चढवला. घणाघाती प्रहार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 49 धावांचा आव्हान ठेवलाय वदप संघासमोर दैवली संघाने.
येणारे 24 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग करायचा राहील तो म्हणजे वदप संघाला. झालाय. 49 पाहिजे. मयूर आणि जयेश. वदप संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये मात्र दाखल होत आहे. मयूर आणि जयेश. वदप संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडला मयूर, नॉन स्ट्राईक एंडला जयेश. तसेच दैवली संघाकडनं प्रथम षटक राज. पहिलं षटक मात्र घेऊन आलंय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज. येणारे 24 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय वदप संघासमोर. दैवली संघाने राज. व्हॉलिंटियर कॅमेरामॅनला पाणी पोहोचवायचंय, पाणी पुरवायचंय. व्हॉलिंटियर बाबू. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. आणि इथं मात्र गॅप मध्ये चेंडू आहे बघूया. आणि इथं मात्र मयुरेच्या बॅट मधून निघालेला हा पहिला खणखणीत चौकार. पंच स्टंपला ती कॅप लावलेली ती काढायची आहे पंच. आणि इथं मात्र स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा. स्क्वेअर चेंडू. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल राज ह्याच्याकडनं. पहिला चेंडू मात्र चांगले चेंडूची फेकी केली होती, निर्धाव चेंडूची फेकी केली होती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र ताबडतोब जवाब दिला, प्रति उत्तर दिलं मात्र. आणि इथं मात्र झेल होऊ शकते कारण 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. आणि इथं मात्र एक स्फोटक फलंदाज मात्र इथं बाद होतोय मयूर वदप संघाकडनं. 49 धावा मात्र काही एवढं माफक आव्हान नाहीये, तर तो एक चांगला फलंदाज मात्र इथं बाद होऊन मात्र तंबूचा रस्ता धरावा लावतोय तो म्हणजे राज गोलंदाज योगेश. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. तिसऱ्या फळीचा फलंदाज वदप संघाकडनं योगेश.
हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज मानला जातो. बरीचशी मैदानं मात्र देखील या खेळाडूंनी गाजवलेली आहेत. मयूर याला मात्र राहणं गरजेचं होतं मात्र क्रीजवरती, कारण तर एवढी घाई करण्याची काही आवश्यकता नव्हती. आपली विकेट मात्र देखील वदाप संघासाठी महत्वाची ठरली असती ती म्हणजे मयूर ह्याची. बघूया आता मात्र योगेश सुद्धा एक चांगला नामावंत खेळाडू, तर तो चांगला कमबॅक म्हणावा लागेल राज या गोलंदाजाचा. जबरदस्त चेंडूची फेकी, योगेश याला काही चेंडू समजून आला नाही. आणि हिथं मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र टोला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित नाहीये. बघूया 4 धावा मात्र मिळतात योगेश या फलंदाजाला. या षटकातील शेवटचा चेंडू, धावा झाल्यात 9. आणि इथं मात्र फलंदाजाच्या मात्र जर्सीला मात्र चेंडू स्पर्श होऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय दक्ष असे पंच. एका षटकाच्या समाप्तीनंतर वदप संघाची धावसंख्या मात्र 1-9. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 40 धावा. दैवली संघाकडनं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस. आणि इथं मात्र ऑफ साईडला मात्र मिड विकेटला मात्र टोलला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आणि सुंदर झेल टिपला जातोय. दुसरा आदरा बसतोय वदप संघाला जयेशाच्या स्वरूपामध्ये. प्रफुल्ल नवीन बॅट्समन मात्र प्रफुल्ल मैदानामध्ये मात्र रवाना होतोय जयेशाची जागा भरून काढण्यासाठी. येणारे 17 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. प्रफुल्ल मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये वदप संघाकडला. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू. वन वे संघ आपण तयार राहायचंय. वन वे संघ हा सामना संपल्यानंतर आपली लगेचच सेकंड राऊंडचा सामना आपल्याला खेळायचा आहे, तर वन वे संघ आपण तयार राहायचंय. आणि इथं मात्र एक धाव मिळते, दुसरी धाव मात्र खेळण्यामध्ये रोखलं जातंय. प्रफुल्ल मात्र रोखतो योगेश या फलंदाजाला. धावसंख्या मात्र 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूची फेकी झालेली आहे षटकातील, अजूनही मात्र 3 चेंडू.
आणि इथं मात्र ब्रह्मास्त्राचा मारा, काही जबरदस्त मात्र यॉर्कर चेंडू चेंडू मात्र योगेशाला मात्र समजून आला नाही. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते दैवली संघाच्या तेजस या गोलंदाजाकडनं. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वारंवार बीट होत आहे इथं पदक संघाचा फलंदाज योगेश. पूर्णपणे मात्र देखील जखडून ठेवलंय पदक संघाच्या फलंदाजांना. कोणताही मोठा फटका मात्र देखील मारून देत नाही. आणि त्या फुलटॉस चेंडू हा निश्चितच मात्र बिग हिट. योगेश याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. 16 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत वदप संघाच्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 16 अशी धावसंख्या वदप संघाची. अजूनही 12 चेंडू आणि 33 धावा. 16.50च्या सरासरीने मात्र चालावे लागेल. प्रति षटक येणारे 12 चेंडू आणि 33 धावा. आणि इथं मात्र जबरदस्त मात्र गोलंदाजी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते विकी याच्याकडनं. तिसरं षटक हाकलण्यासाठी सज्ज होतोय दैवली संघाकडनं गोलंदाज विकी. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रफुल्ल याला मात्र देखील काही समजून आलं नाही. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 33 धावा. इथं मात्र चेंडू मस्त फटका मारला होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जर गॅप मध्ये ढकलला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता. 32 धावा मात्र 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. निश्चितच मोठे फटके मात्र मारावे लागतील. षटकार मात्र ठोकावे लागतील वदप संघाला विजयासाठी. जर असं अशा पद्धतीने मात्र फटकेबाजी करावी लागेल. बघूया क्षेत्ररक्षक मात्र तिथं उपस्थित नाहीये. इथं मात्र 1 बाउंस सीमा पार जातोय चेंडू लेग साईड क्षेत्रामध्ये खणखणीत चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. अजूनही 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 28 धावा. जर एखादा षटकार आला ह्या 2 चेंडूवरती तर निश्चितच ह्या सामन्यामध्ये काहीतरी फेरबदल होऊ शकतो. आणि इथं मात्र पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये हा खणखणीत षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती आणि तोच फटका टोलवला जातोय. ज्या रिजन मध्ये मात्र चौकार लगावला होता या फलंदाजांनी त्याच एरियामध्ये मात्र हा षटकार ठोकला जातोय. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित होता परंतु झेल टिपता आला नाही. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्न असफल ठरला जातोय. आणि चेंडू जातोय खणखणीत सीमा पार षटकारासाठी. मात्र ह्या सामन्याचं समीकरण बदलत चाललंय. आणि इथं मात्र बघूया गॅप मध्ये चेंडू. इथं 4 धावा मिळू शकतायत. काही जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश याच्याद्वारे वदप संघाकडनं. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावा. पूर्णपणे ह्या सामन्याचं समीकरण मात्र बदलून टाकलं ह्या फलंदाजाने. आता मात्र निश्चितच शेवटच्या षटकामध्ये मात्र स्ट्राईक घेणं गरजेचं राहील योगेश या फलंदाजाला. 6 चेंडू आणि 18 धावा. जर पहिल्या चेंडूवरती एखादा बिग हिट आला तर निश्चितच हा सामना अतिशय अटीतटीचा मात्र होईल. बघूया काय घडतंय काय बिघडतंय ह्या सामन्यामध्ये. क्रिकेट हा खेळ मात्र देखील अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामध्ये काही घडू शकतो काही बिघडू शकतो.
दैवली संघाकडनं मात्र शेवटचं षटक मात्र घेऊन येतोय रिहान गोलंदाज. 6 चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईक एंडला मात्र प्रफुल असेल, नॉन स्ट्राईक एंडला असेल योगेश. येणारे 6 चेंडू आणि 18 धावा. रियान या षटकातील पहिला चेंडू, कुटप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू अडवला जातोय आणि इथं मात्र प्रफुल्ल फार मोठी चूक करतोय. योगेश आउट. योगेश पंच जरा 2 मिनिटं इकडे या. योगेश बाद होतोय. नाही 2. ऋतिक नवीन बॅट्समन मात्र मैदानामध्ये दाखल होतोय वदप संघाकडनं. ऋतिक 5 चेंडू आणि आता मात्र 16 धावाचं समीकरण असेल. बघूया न्यू बॅटर मैदानामध्ये. 2 धावा मात्र घेतल्या होत्या. 3ऱ्या धावेला मात्र धावबाद झालाय. तर 2 धावा मात्र मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती. आणि इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, सुंदर असा चेंडूला मात्र उचले देतो या गोलंदाज. ऋतिक ह्याला समजून आला नाही. चांगला कमबॅक करताना इथं रिहान. आणि इथं झेल होऊ शकते आणि इथं मात्र हा झेलबाद. निश्चितच मात्र इथं योगेशला मात्र राहणं गरजेचं होतं. जर प्रफुल्लने थोडी साथ दिली असती, जर आपले थोडं थांबून राहिला असता तर निश्चितच स्ट्राईक मात्र रोटेट झाली असती. योगेशाला मात्र स्ट्राईक मिळाली असती.
तर ते योगेशचं मात्र राहणं गरजेचं होतं वदप संघासाठी. आता मात्र मोठे फटके मारावे लागेल प्रति चेंडू मागे, आणि इथं मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडूमध्ये मात्र 16 धावांची आवश्यकता. जर काही चमत्कार झाला तरच ह्या 16 धावा होऊ शकतात. आणि काय जबरदस्त गोलंदाजी. 16 धावा मारणं मात्र खूपच लांब राहिलं. एकही धाव मात्र एकेरी धाव सुद्धा मात्र हा गोलंदाज देत नाही वदप संघाच्या फलंदाजांना. दैवली संघ इथं मात्र विजयी होतोय, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. दैवली संघ